नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी तो डॉक्टर तेजस जाधव करिअर क्राफ्ट मेडिकल पाथवेमध्ये तुमचं स्वागत करतो। तर विद्यार्थी मित्रांनो, आजचा जो आपला टॉपिक आहे की BMS उत्तर प्रदेश, याच्यासाठी आपल्याला म्हणजे कशाची गरज असेल आणि फर्स्ट राऊंड मध्ये जो आता पहिल्या फेरीचा जो रिझल्ट लागला त्याच्यात BMS चा कट ऑफ किती गेला, विद्यार्थ्यांना किती मार्क्सवर मेडिकल कॉलेज मिळाले, तर याचा आपण या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती घेणार आहोत। तर उत्तर प्रदेश BMS प्रवेशासाठी सर्वात महत्वाचं म्हणजे नीट मध्ये किमान तुम्हाला 144 मार्क असायला हवे। आणि सर्वात महत्वाची ही पण एक गोष्ट आहे की फर्स्ट राऊंड मध्ये आम्ही 144 मार्क्स वाल्याला सुद्धा कॉलेज मिळवून दिलेला आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, तुमचा स्कोर जरी 144 येत असेल, तुम्ही ओपन मधून जर क्वालिफाय असाल, तर तुम्हाला आम्ही 100% BMS कॉलेज देणार आहोत, याची तुम्ही खात्री करावी। आणि BMS कॉलेज असं नाही की 144 मार्क्स म्हटले म्हणजे खालच्या पातळीचे BMS कॉलेज तर नाही, तर बेस्टहून बेस्ट BMS कॉलेज देण्याचा प्रयत्न करू आम्ही, आणि ते पण कमीत कमी फीज मध्ये। त्याच्यासाठी तुम्हाला लागणार आहेत 144 प्लस मार्क्स नीट मध्ये असायला हवे, म्हणजे तुम्ही एक प्रकारे क्वालिफाय असायला हवं। आणि 12th मध्ये तुम्ही 50% पासिंग असायला हवी PCB ग्रुप मध्ये। त्याच्यानंतर फर्स्ट राऊंडचा जो रिझल्ट आला त्याच्यात आम्हाला असं दिसून आले की यावर्षी जे BMS आहे ते 113 मार्क्सवर सुद्धा मिळालेलं आहे। जे UP स्टेटचे जे विद्यार्थी आहे त्यांना 113 मार्क्सला सुद्धा BMS मिळालं। त्याच्यामुळे तुम्हाला घाबरायची काही आवश्यकता नाही। वरती तुम्हाला स्क्रीनवर नंबर दिलेला आहे, माझा नंबर आहे, त्याच्यावर तुम्ही व्हॉट्सअपवर मेसेज करा किंवा मला कॉल करा, तर मी तुम्हाला संपूर्ण माहिती देईल। आणि लवकरात लवकर तुम्ही आमच्याकडे जॉईन जर व्हाल तर दुसऱ्या राऊंड मध्ये आम्ही तुमचं ऍडमिशन 100% करून देणार आहोत। तर काही आता असं होतंय की काहींना वाटतं की उत्तर प्रदेश म्हटलं म्हणजे खूप दूर, आणि जर काही फसवणूक झाली तर कसं होईल, तर याची चिंता काहीच करू नका तुम्ही, कारण मी स्वतः इथं असणार आहे तुमच्यासोबत। मी ह्या फर्स्ट राऊंड मध्ये 4 ऍडमिशन केले आणि आता जे सेकंड राऊंड मध्ये आमचे 7 रजिस्ट्रेशन झालेले आहेत। तुम्ही लवकरात लवकर विचार करा, निर्णय घ्या आणि लवकरात लवकर मला कॉल करा, मी तुम्हाला संपूर्ण माहिती देतो आणि एकदम व्यवस्थितपणे BMS ऍडमिशन कंप्लीट करून देतो। तर थोडक्यात आपण काही रूल्स बघून घेऊया BMS ऍडमिशनचे इकडे। तर कशा प्रकारे ऍडमिशन होईल, तर सर्वात पहिले तुम्ही मित्रांनो आमच्याकडे रजिस्टर व्हाल। सर्वात पहिले आमच्याकडे तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन, इलिजिबल की नाही, का तुमच्या डॉक्युमेंट मध्ये काही क्वेरी आहे ते सर्वात पहिले आमची टीम बघेल। त्याच्यानंतर दुसरी जी स्टेप येते ते विद्यार्थी मित्रांनो की आपण UP BMS चं रजिस्ट्रेशन करणार। ते रजिस्ट्रेशन करणार, दुसऱ्या राऊंड साठी रजिस्ट्रेशन चालू होईल, त्याचं रजिस्ट्रेशन करणार। मग त्याच्यानंतर जे स्टेट मेरिट लिस्ट येईल, मग ते स्टेट मेरिट लिस्ट नुसार आम्ही तुमचं कॉलेज प्रेडिक्ट करणार की तुम्हाला या रँक नुसार कोणतं कॉलेज मिळू शकते। आणि आम्ही तुम्हाला असं कॉलेज देणार की तिथं ऑलरेडी महाराष्ट्राचे 10 ते 12 विद्यार्थी आहेत आमचे। त्याच्यामुळे असं नाही की तुम्ही महाराष्ट्रातून आले आम्ही तुम्हाला दुसऱ्या म्हणजे एखाद्या कॉलेजमध्ये टाकणार की तिथं महाराष्ट्राचे विद्यार्थी नाही। तर तिसरा पॉइंट येईल की जो येईल रिझल्ट डायरेक्ट कॉलेज मिळेल जेव्हा आपण चॉईस फिलिंग करू, त्याच्यानंतर रिझल्ट येईल। मग रिझल्ट आल्यानंतर जो चौथा पॉइंट येतो, चौथी जी स्टेप येते ती येते डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन नोडल सेंटरवर जावं लागते लखनौला। तर तिथं मी तुमच्या सोबत असणार आहे, तुम्हाला कोणत्याही कागदपत्राची काहीही चुकी न होता एकदम व्यवस्थितपणे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करून देईल। मग त्याच्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी आपण ऍडमिशन घ्यायला कॉलेजमध्ये येऊ आणि तिथं पण ऍडमिशन एकदम व्यवस्थितपणे ऍडमिशन करून सर्व टीचर्स सोबत एकदम मुलाखत करून एकदम पूर्ण कॉलेज दाखवून वगैरे ऍडमिशन कंप्लीट होईल। त्याच्यानंतर तुम्ही BMS ला ऍडमिट व्हाल आणि तुमचं BMS स्वप्न पूर्ण होईल। तर विद्यार्थी मित्रांनो आणि पालक मित्रांनो, लवकरात लवकर आपला हा चांगला निर्णय घ्या आणि लवकरात लवकर आम्हाला कॉन्टॅक्ट करा। स्क्रीनवर आमचा नंबर दिसत असेल तिच्यावर व्हॉट्सअप करा, नाहीतर कॉल करा, आम्ही 24 तास तुमच्या सेवेत आहोत। धन्यवाद।